में पैसा नहीं मिलता। अगर यही जुटे 1947 से पहले आता तो मेरे हिंदुस्तान में अनपढ़ और गरीब कोई पैदा नहीं होता। तो स्टैंडिंग एनालिसिस से मैं एका प्रोग्राम मधून सर डायरेक्ट इथे आले बहुमूल्य वेळ करून आले तर सरांचा मान सन्मान करण्यासाठी सर्व रिस्पेक्टेड झोनेला बोलण्याला मी इन्व्हाइट करतो। ऑल झोनेला प्लीज वेलकम। पटापट वेळ कमी आहे आणि आदरणीय ओके तर मी इकडनंच बोलणार त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना दिसतंय ना ठीक आहे ओके याची गरज नाही तशी बट आहे का गरज हां नाही तिकडच्या लोकांना मला ओके ओके परफेक्ट चलो सगळ्यांना माझा नमस्कार मी इथं खूप आधी पोचायला पाहिजे होतं ॲक्च्युली मी 3 तास लेट आहे तिथं पोचण्यामध्ये कारण जसं माझा ट्रॅव्हल प्लॅन लोणावळ्याचा कळला तर अजून एका टीमचा PCMCमध्ये प्रोग्राम चालू होता त्यांनी मला हायजॅक केलं आणि मला म्हटले 1च मिनटासाठी यायचं फक्त लगेच बुके देऊन तुम्हाला फ्री करणार आहे आम्ही तर नंतर माईक दिला आता माईक दिला आहे एड्युटेकचे सगळे लोक तर मग ते कधी 1 मिनटाचं किती मिनटं झाले ते काही कळलंच नाही आणि त्याच्यानंतर मग एवढं सुंदर ट्रॅफिकचं नियोजन आहे पुण्यामध्ये की रविवारच्या दिवशी पण आम्हाला थोडा वेळ लागला बट मराठी इज कम्फर्टेबल टू एव्हरीबडी हां ओके परफेक्ट सो एनर्जी आणि हे सगळं बघून आणि आत्ता जे आपण कवी संमेलनातनं जे आपलं मार्गदर्शन झालेलं आहे तर मोरे सर मी ही साईड बघितलीच नव्हती म्हणजे मला एक तुमचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर आणि पॉलिटिकल करिअर ह्याचं थोडंफार माहिती होतं आता क्रिएटिव्ह आणि अशा करिअर पाथला ते मॅच मला नाही करता येणार माझं रिदम आणि राईम वगैरे एवढं परफेक्ट नाही आहे तेवढी सवलत किंवा वेळ मिळाला नाही मला नाही तर मला दाद देता येते कवितेची पण तेवढी पकड नाही आहे माझी त्या अजून त्याच्या ह्याच्यावर खूप अमेझिंग झालं सर 1 राऊंड ऑफ अप्लॉज फॉर हिम सगळे असे तीर एक निशाण्यावर बसत होते परफेक्ट म्हणजे माऊली सरांचे आणि विनायक सरांचे जे त्यांनी हे दिलेले आहेत बली आणि पुष्पा ते एकदम परफेक्ट लावलेले आहेत त्याला सगळे सो क्विकली हाऊ मेनी ऑफ युअर आर हिअरिंग मी फॉर द फर्स्ट टाईम असे किती लोक आहेत जे मला पहिल्यांदा ऐकतात अरे ओके खूपच मिक्स अँड मॅच ओके तर ज्यांनी मला ऐकलं ह्याच्या आधी त्यांच्यासाठी थोडं रिफ्रेशमेंट होईल पण काही दुसरे पण टॉपिक्स आहेत जे मला घ्यायचे आहेत सर टाईम किती माझ्याकडे 30 ओके आय विल फिनिश बिफोर दॅट ओनली सो ज्यांनी मला पहिल्यांदा ऐकतायत आणि हु आर लाईक अंडरस्टँडिंग फॉर द फर्स्ट टाईम तुम्हाला सगळ्यांना प्रॉडक्ट वगैरे बघितलं आहे क्लिअर एकदम यू ऑल नो एव्हरीथिंग अबाउट इट काय वाटतं तुम्हाला व्हॉट आर वी डुईंग इन एड्युटेक जे हु आर न्यू जस्ट क्विकली ऑल कॅन टेल काय करतो आपण एड्युटेकमध्ये हां फिजिकल प्लस डिजिटल ओके आता तुम्ही असं समजा की एखाद्या त्रयत व्यक्तीला भेटताय आणि मी तुम्हाला विचारलं की सर काय चालू आहे सध्या एड्युटेकचं काम करताय तुम्ही काय आहे एड्युटेक काय आहे नक्की फिजिकल प्लस डिजिटल एक लर्निंग आहे आपला कोर्स आहे आपला फिजिकल प्लस डिजिटल लर्निंग कोर्स आहे बरं तुम्हाला काय वाटतं किती लोक लगेच कनेक्ट होतील या तुमच्या एक्सप्लेनेशनला बरं अजून कोण पटकन चला एक कोणी पण एका नाही विद्यार्थ्यांसाठी बॅकअप टूल आहे त्यांच्या गुणवत्तेमध्ये सहज वाढवू शकते बरं त्यांनी त्याचा प्रॉपर यूज केला परत बाउन्सर टाकला तुम्ही पटकन
हां प्लॅन प्रेझेंटेशन नाही. मला एक सिंगल लाईन पाहिली, आपके टूथपेस्ट में नमक आहे, लाईन कॅच. मग तुम्हाला लक्षात येणार की कुठं रिलेट झालं, टूथपेस्ट मग गम स्ट्रेंथ हे ते सगळं पुढचं. बस एवढंच. काय पाहिजे, शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे त्याचं एक सोल्युशन. मग ते काय सोल्युशन त्यांनी विचारल्यावर तुम्ही बाकी बायोडेटा हिस्ट्री जॉग्राफी सगळी सांगा ना. तुम्ही आधीच चालू झाले, माझ्याकडे एक मुलगी आहे, तिचं लग्न करायचं आहे, तिची साईट आहे. अरे बाबा त्या लग्न करायचं का पहिलं ते तर विचारा. त्यांना इंटरेस्ट आहे का, त्यांचं कशात आवड आहे, काय आहे, काहीच नाही. आपण विचार डायरेक्ट सुरुवात झाली, बायोडेटाच वाचून झाला. हे कॉलेज आहे, हे शिक्षण आहे, ही डिग्री, नथिंग. मी पहिल्यांदाच काय विचारलं, यू आर एक्सप्लेनिंग टू अ थर्ड पर्सन हू डझंट नो एनिथिंग अबाउट इट. तुम्ही जसे हायफाय टर्म वापरले, फिजिटल हे ते लगेच बाउन्सर. एकदम सिम्पल एक्सप्लेनेशन आहे. काय, देर इज अ सिरियस प्रॉब्लेम ऑफ क्वालिटी एज्युकेशन. चांगल्या दर्जाच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रसंग आहे, त्याचं सोल्युशन माझ्याकडे. बस. मग त्यांना विचारू दे ना काय आहे सोल्युशन, मग तुम्ही सांगा काय आहे सोल्युशन. पण ते पहिल्या लाईनमध्ये तुम्ही त्यांचं अटेन्शन घेतलं पाहिजे. मग एड्युटेकमध्ये आपण काय करतोय, एका प्रॉब्लेमचं सोल्युशन प्रोव्हाइड करतो. प्रॉब्लेम काय आहे, क्वालिटी एज्युकेशन. एज्युकेशन ही प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम नाही आहे, हा सोल्युशन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. क्वालिटी एज्युकेशनची ॲक्सेसिबिलिटी हा प्रॉब्लेम आहे. चांगलं शुद्ध पिण्याचं पाणी, बरोबर आहे, ही आपली नीड आहे. तसंच उच्च दर्जाचं शिक्षण हे प्रत्येक मुलाची एक बेसिक नीड आहे. ती मिळते का त्याला. एक आपण चांगला आहार म्हणतो, मिळतोय का एखाद्याला. जर तो नसेल मिळत तर आपलं काय पहिला प्रॉब्लेम, त्यांचं सोल्युशन काय आहे, त्यांना चांगला आहार द्यायचा आहे. तसंच त्या मुलाला जर चांगलं शिक्षण नसेल मिळत तर तुम्हाला काय द्यायचं त्याला, गुड क्वालिटी ॲक्सेस टू गुड क्वालिटी एज्युकेशन. दॅट इज वॉट एड्युटेक इज डुईंग. आता हा ॲक्सेस मिळतोय असं नाही की मिळत नाही, पण त्या ॲक्सेसची प्राईस ही इनॲक्सेसिबल आहे देशातल्या खूप साऱ्या लोकांना. क्लिअर झालं तुम्हाला व्हॉट वी डू ॲट एड्युटेक. नाव 3 वर्ष झालेत आपल्याला येऊन एज्युकेशन फील्डमध्ये. दिस इज आवर 4th year नाव दॅट वी आर गोईंग इन टू. सो व्हॉट डू यू थिंक की आपण ह्या 3 वर्षात काय अचीव्ह केलं आहे, किती विद्यार्थ्यांपर्यंत पोचलो आहे, नाही पोचलो आहे, काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना. ह्या 3 वर्षात आपण काय करू शकलो आहे. जे एड्युटेक बरं काम करतात ते पण सांगू शकतील. व्हॉट डू यू थिंक, काय करू शकलो आपण ह्या 3 वर्षात. Just before 5 minutes I joined. Huh. Also my observation, I'm counting that Huh. here you'll get the remedies of the barriers in the process. नाही, मी तुम्ही मला सांगताय काय मिळेल इथं. मी विचारतोय अजून काय दिलंय. 3 वर्षात तर खूप काय करता येतं ना. तर आपण 3 वर्षात काय दिलंय, कुणाला दिलं, कुठे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे का, काय प्रूफ. मी सांगितलं तुम्हाला दिलंय, पण कुणाला दिलं, काय केलं, काय माहिती आहे का. बरं, जे एड्युटेक बरं काम करतायत तुम्ही मला सांगा की 3 वर्षात आपण काय करू शकलो. काहीतरी करायला पाहिजे ना 3 वर्षात. थोडा तर आवाज आला पाहिजे. 3 वर्षाचं बाळ थोडं आरडाओरडा करतं ना, का नाही करत. बिलकुल नको नको करून ठेवतं, बरोबर ना. मग आपण पण थोडं नको नको केलं पाहिजे ना. काय केलं मग आपण आत्तापर्यंत, काय केलं ते एक सिम्पल उदाहरण देतो. बँगलोर माहिती आहे सगळ्यांना, वन ऑफ द मोस्ट हायटेक सिटीज. नाव इन दिस मोस्ट हायटेक सिटी, जी मुंबई पुण्याला पण मागे टाकते काय काय ॲस्पेक्ट्सला, एवढी चांगली सिटी आहे ती. इथं काही रिसोर्सेसची कमी असेल तुम्हाला वाटते. बेस्ट एज्युकेशन, बेस्ट टीचर्स, सगळ्या फॅसिलिटीज सगळं आहे ना. हां, मग आता एवढं सगळं आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टींची कुठं कमतरता नाही आहे. म्हणजे हे पैलवान एकदम तयारीतले आहेत. कुठं त्यांना खुराक कमी पडलेलं आहे, तालीम कमी पडली, काहीच नाही. हे एकदम तयार झालेले पैलवान. आता ह्यांच्या पुढं आपल्या एड्युटेकचा एक गडी थांबला कुस्तीला आणि सगळ्यांना चितपट करून राज्यात 3रा आला. पण बँगलोरमधला नाही येतो ती विद्यार्थी. ते बँगलोरपासनं एक गाव आहे मँगलोर, त्याच्या पुढं सिरसी, त्याच्या पुढं एक 40 किलोमीटरला गाव आहे मूडबद्री, मला नाव पण घेता येईना असं गाव आहे.
तिथली विद्यार्थी राज्यात तिसरी येते कर्नाटकमध्ये. तिने 2 वर्ष एड्युटेकचा अभ्यास केला एड्युटेकमधनं. हे केलं आपण. काय केलं? राज्यात तिसरी आली एक विद्यार्थी, ज्या गावाचं प्रोनाउन्सिएशन अजून मला जमत नाही आहे. मी 2-3 वेळा प्रयत्न केला. सुहा हलीम. तिचा व्हिडिओ आहे बघा, छत बघा तिच्या शाळेचा. मग मला सांगा की अशा शाळेमध्ये तुम्ही असता आणि असं शक्य आहे का की बँगलोरच्या ते AC क्लासरूममधल्या मुलांना बीट करायचं आहे, जेव्हा त्यांच्याकडे अख्खा ॲक्सेस आहे एवढा मोठा वेबचा, त्यांच्याकडे सगळे बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर्स आहेत, सगळ्या फॅसिलिटीज आहेत, तरी त्या खेडेगावातनं येऊन तिने राज्यात 3रा रँक मिळाला. 2 वर्ष एड्युटेकमधनं अभ्यास केला. माझ्याकडे एक लिस्ट आहे. जर तुमच्या टीममधले कोण हे विद्यार्थी असतील तर फक्त क्विकली मला हात वर करून सांगा. भूषण इंगोले कुणाच्या टीममधले होते का? एक विद्यार्थी आहे भूषण इंगोले. दिस इज फ्रॉम, त्याचे अशा लोकेशनचा आहे आणि त्याच्या मॅथ्सचा स्कोअर आहे 100 पैकी 100. सायन्सचा स्कोअर आहे 99 on 100. दुसरे आमच्याकडे एक विद्यार्थी आहे हू इज व्हेरी व्हेरी स्मार्ट. शी इज अ क्विज टॉपर, सृष्टी शिंदे. एनीबडीज टीम? इथं काही लीडर बसलेत का? नो. पाटोडा, बीड. तिचा स्कोर 99 and 98 and her percentage score, if you will see, this is almost 98%. पण तिची खासियत काय आहे, ती एड्युटेकच्या जेवढे क्विज झालेत त्या 3 टॉप केले. जेवढे पण क्विज झाले म्हणजे तिने सुहा आलेमला पण बीट केलेलं आहे. कुठल्या जिल्ह्यातनं? बीडमधनं. तिने त्या कर्नाटकच्या राज्यात 3ऱ्या आलेल्या मुलीला पण आपल्या एड्युटेकच्या सगळ्या क्विजमध्ये बीट केलं ह्या मुलीने, सृष्टी शिंदे. अनदर स्टुडंट मे बी इथल्या टीमची नावं घेतो मी, इथं जे आहेत ते त्यांच्या ह्याच्यातली. अहिल्यानगरची इथलीच टीम आहे. हां ओके. आहे कोण इथले? नाही, ठीक आहे चला. येवला आहे, ठीक आहे. ठाणे इज देअर, शिरपूर, अमरावती, नो, ठीक आहे. तर असे काही विद्यार्थी आहेत आणि अशा अशा गावांची नावं आहेत ती तर मला कळतच नाही आहे. सानेगाव, नाही काय, हिंगोली नाही, अशा सगळ्या गावांमधल्या मुलांचे हे स्कोर्स आहेत. हे जे झूम घेतले होते आम्ही एकदा, ज्याच्यामध्ये 100 पैकी 100 मॅथ्समध्ये आहेत, काही लोकांना सायन्समध्ये 100 पैकी 100 आहेत. हे 3 वर्षात केले की अशा गावांची नावं जी मला पण माहीत नाही कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत ती गावं महाराष्ट्रातल्या, तिथल्या विद्यार्थ्यांना हा इम्पॅक्ट क्रिएट करू शकलो आपण. त्यांच्यापर्यंत होतं का एज्युकेशन क्वालिटी ॲक्सेसिबल? कोण त्याच्यावर काम करत होतं का वेगळं? सो व्हॉट डिड वी डू? आपण एक सिम्पल टेक्नॉलॉजीचा यूज केला आणि त्यांना ते एज्युकेशन त्यांच्या डोरस्टेपमध्ये, त्यांच्या पॉकेटमध्ये नेऊन दिलं. एक टीचर, सिम्पल काम केलं आणि हा एवढा मोठा इम्पॅक्ट क्रिएट करू शकलो आपण. जर 3 वर्षात आपल्याकडं 30 किड्स अबव 90 अँड ओव्हर 100 किड्स अबव 80% आहेत, किती आपल्या 3ऱ्या वर्षात 100 मुलं 80% वर आहेत आपल्याकडे आणि 30 मुलं 90% वर आहेत, तर मग तुम्ही विचार करा की आपल्या 4थ्या-5व्या वर्षात आपण कुठल्या स्टेपमध्ये असणार आहे आणि मग आपलं काय रिपोर्ट कार्ड असणार आहे त्यावेळेस. दिस इज जस्ट द स्टार्ट. सरांनी मगाशी सांगितलं की खूप नेसेंट स्टेजमध्ये आपण अजून, आणि ह्या स्टेजमध्ये पण वी आर एबल टू क्रिएट दॅट काइंड ऑफ एन इम्पॅक्ट इन सच अ लो कॉस्ट. आणि कुठेही ह्याच्यातला एक पण विद्यार्थी असा मेन सिटीमधला नाही. माझ्याकडे जी लिस्ट आहे, एक पण मेन सिटीतला नाही. पुणे, मुंबई, बँगलोर, नॉट इवन वन सिंगल स्टुडंट फ्रॉम दिस मेन सिटी. हीच तर अभिमानाची गोष्ट आहे की ज्याला खरंच गरज आहे त्यालाच पाणी पाजलं आहे तुम्ही. आता असं समजा एखाद्या व्यक्तीकडं 1 करोड रुपये आहेत, उदाहरण घेऊ आपण, आहेत, चला विनायक सरांकडे 1 करोड रुपये आहेत. आता त्यांना 1 करोडवरनं 10 करोडवर न्यायला वेळ लागणार आहे का? नाही, लॉजिक आहे. असं एक व्यक्ती त्याच्याकडे 0 आहेत रुपये,
त्याला तिथून 1 करोडवर आणायला ती जी मजा येणार आहे ती त्यांना विनायक सरांना 1 करोडनं 10वर नेणं मजा येणार आहे का? बरोबर ना? सो ना इमॅजिन अ स्टुडंट हू इज नॉट एबल टू स्कोअर 60%, 65%, त्याच्या लाईफमध्ये तुम्ही असं काहीतरी दिलं आहे. मग तो जो त्याचा राईज आहे 90%ला, तेच 90वाल्याला 95ला नेण्यात ती मजा नाही तुम्हाला. पण ज्या 65%च्या मुलाला तुम्ही त्या पर्सेंटला नेणार ना 80s 90s, इट्स अ बिग डिफरन्स. सो असा एक प्रॉडक्ट तुमच्या हातात दिलेला आहे. आता हा प्रॉडक्ट जेव्हा तुमच्या हातात आहे आणि तुमच्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे की ह्याचा आपल्याला बिझनेस करायचा आहे, बऱ्याच लोकांना संकोच येतो. दे हॅव अ लॉट ऑफ इनसिक्युरिटीज, दे हॅव अ लॉट ऑफ डाऊट्स रिगार्डिंग द इंडस्ट्री, रिगार्डिंग बिझनेस. कारण आपण DNA मध्येच बिझनेस नाही आहे. जॉग्राफिकली जर महाराष्ट्र बघितला तर DNA मध्ये बिझनेस हा शिकवलाच नाही आहे. या इंडियामध्ये पण जर खरं बघितलं 1-2 राज्य सोडले तर DNA मध्ये बिझनेस नाहीच आहे. जर असता तर ईस्ट इंडिया कंपनीला आपण इथे येऊन जम बसूनच दिलं नसतं ना, आपण त्यांच्यावर ट्रेड केलं असतं. डायरेक्ट पोर्टवरच थांबवलं असतं की तुला काय पाहिजे मी इथनं आणून देतो, तू मग आतमध्ये नको येऊ. पण आपण रिलॅक्स लोक आहेत की हा ठीक आहे येऊन बघ बाबा, तू तुझा घेऊन जातो, तो आला घेऊन गेला, पण बाकी पण बरंच घेऊन गेले. तर वी आर नॉट बिझनेस ओरिएंटेड, बिझनेस माइंडेड. वी ऑलवेज सेल्फ डाऊट. काही पर्टिक्युलर राज्यांमधनं काही कम्युनिटीज महाराष्ट्रात आले आणि दे आर डुईंग सो वेल, फिनॉमिनली वेल इन टर्म्स ऑफ बिझनेस. कारण त्यांच्या DNA मध्ये सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. त्यांच्या DNA मध्ये काय, जर ते आज बिझनेस नाही केला तो किंवा आज ते नाही झालं तर त्यांना खायला कदाचित पॅकअप करून निघून जायला लागेल. हे अख्खी तुम्ही हिस्ट्री, जॉग्रफी सगळं बघा त्यांचं की कसे आले, कसे एस्टॅब्लिश झाले. मग त्या सर्वायवल इन्स्टिंक्टवर आज भारतामध्ये टॉप 100मध्ये मेजरली सगळे गुजराती मारवाडी. का? दे हॅव दॅट बिझनेस इन द DNA, बिझनेस इन देअर. आणि ती सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे. डू ऑर डाय सिच्युएशन आहे की करायचंच आहे, नाहीतर मग काय बंद. आपल्या ह्याच्यात ते नाही अजून. वी आर स्टील इन आर व्हेरी डिफरंट कम्फर्ट झोन. कारण अशी अपॉर्च्युनिटी जर मला मिळाली असते ॲज अ बिझनेसमॅन, मी खरं सांगतो की आय वूड हॅव किल्ड इट. इमॅजिन मी एक यंग ऑन्टरप्रेनर आहे आणि मी जस्ट मार्केटमध्ये आलो आहे आणि मला असं एक प्रॉडक्ट मिळालं आहे जो सिरियस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आहे काहीतरी लोकांचा, आणि एवढ्या कॉस्ट इफेक्टिव्ह वेमध्ये. त्याच्यात इन्कम मला एवढं आहे, मी सोडलंच नसतं दिवस रात्र एक करून. म्हणजे दिस वूड हॅव बीन लाईक अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. पण तोच जर प्रोडक्ट तुमच्या हातात आहे तर तुम्हाला का तो टर्निंग पॉईंट बनवता येत नाही आहे? मी मागच्या वेळेस पण खूप सारे हे सांगितले होते लूपहोल्स जे मला चॅनल पार्टनर्समध्ये दिसत होते. सरांनी पण 1-2 गोष्टी सांगितल्या, जसं की तुम्ही पेरेंटला फोन केला, तुम्ही BV ID ग्रीन ह्याच्यात आहे. मी त्यानंतर एक प्रॅक्टिस सांगितली होती, गोव्यामध्ये पण सांगितलं होतं बहुतेक आणि म्हैसूरला पण बोललो होतो. दॅट स्टार्ट टॉकिंग विथ द पेरेंट्स, स्टुडंट. डेटा ठेवा तुमच्याकडं, त्यांना फोन करा, काय करतोय सहज फोन करा. किती लोक आहेत जे ही प्रॅक्टिस फॉलो करतात आत्ता? रँडमली तुम्ही फोन करताय, काय रिस्पॉन्स येतो त्यांच्याकडनं मग? हां, फॉलो अप करने की वजह से मालूम पड़ता है कुछ प्रॉब्लम है क्या बच्चों को उसमें अटेंड करने में, या क्विज अटेंड नहीं हो रहा है. ओके. पूछने से आता जे हे करतायत ना त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि जे नाही करत आहेत तुम्ही समजून घ्या का करायची गरज आहे. हे का करायची गरज आहे तर मी ह्यांना आज हे सेल केलं पॅकेज, अँड नाव माझं तर काम झालं. मेजॉरिटी ऑफ द लोकांचं काय आहे, माझं काम झालं आहे, मला माझा इन्कम तर इन्स्टंटली आला आहे. ॲडव्हर्टेकमध्ये इन्स्टंट इन्कम आहे ना, मग ह्यांचा माझा काय आता संबंध नाही. मी माझं काम केलं, त्यांनी त्यांचं पॅकेज घ्यावं, त्यांनी त्यांचं बघावं. पण आपण हे नाही समजत आहे की हा प्रोडक्ट रिपर्चेसचा आहे. तो व्यक्ती परत पुढच्या वर्षी पण तुमच्याकडनं रिपर्चेस करेल. तुमचे किती फोन पाहिजे त्यांना माहिती आहे? वीकली 15 दिन में. अहो नाही, महिन्यातनं एकदा करा, काही प्रॉब्लेम नाही, महिन्यातनं एकदा करा. सर पॅकेज ऑन केलं आहे का, विद्यार्थी अभ्यास करतायत का, द्या बरं त्यांना फोन. क्विजला बसले का, काय क्विजचे मार्क आहेत, एवढा फक्त एक फोन जाऊ द्या.
महिन्यातनं एकदा. तुम्ही बसल्या बसल्या यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, माझ्या फोनमध्ये एक पण ॲप नाही. का नाही? इट्स अ वेस्ट ऑफ टाईम. माझ्यासाठी जर त्यांनी हेल्प केलं असतं तर मी दिवस रात्र त्याच्यावर दुसरीकडे दिसलोच नसतं तुम्हाला. इथं पण त्याच्यावरूनच लाईव्हवर आलो असतो. बट इफ इट्स हेल्पिंग यू देन यू गो ऑन इट. नसेल हेल्प करत तर स्टॉप इट. कॉल युअर स्टुडंट. बसले का क्विजला, काय मार्क पडले, हे मी मागच्या वेळेस पण घेतलं होतं. मग असे जर तुमच्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत आणि असे जर प्रोडक्ट्स आहेत, दिस इज अ बिग अपॉर्च्युनिटी. डोंट ट्रीट इट लाईक की हां ठीक आहे चला आपण कुठल्या तरी लोणावळ्याला सेमिनारला आलो म्हणून आलो आहे. एवढे बदल तुम्ही इझिली घडलेले बघणार नाही आणि हे विथ प्रूफ आहेत. सुहा आलेम 2 वर्ष आपल्याकडे होती, तेव्हा ती तिच्या राज्यात तिसरी आली. असं ओव्हरनाईट नाही झालं की एड्युटेकचं पुस्तक आलं तिच्या लाईफमध्ये मॅजिक झालं, दुसऱ्या दिवशी उशीखाली घेऊन झोपले होते आणि लगेच सगळं. टीचर्स काम करतात त्याच्यावरती, प्रोसेस आहे, डेटा आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पहिलं तर आहे ना, पीपल विल से की तुम्ही बिलीफ किंवा फेथ ठेवा सिस्टीमवरती, बरोबर ना? एकदम स्ट्रॉंग बिलीफ पाहिजे तुमची. म्हणजे काय? तुमचा विश्वास पाहिजे. कुणावरती? माझ्यावरती, कंपनीवरती, प्रॉडक्टवरती, बरोबर आहे? हां, ब्लाइंड फेथ, बरोबर आहे? एकदम म्हणजे उडी मारायची म्हणलं की डोंगरावरनं. हां, एक आहे ना खूप सुंदर इन्सिडेंट आहे. एक गुरु आहेत कुठलं तरी, त्यांचं नाव नाही घेत तर मी, ते एका पॉडकास्टवरती गेले आणि त्यांना विचारलं की भगवान में आस्था, विश्वास म्हणजे पाहिजेल का वगैरे हे. तर ते म्हणले की देवामध्येच पाहिजेलच आणि अनडाऊटेडली तुम्ही त्याला क्वेश्चन नाही करू शकत, त्याला रिझन नाही करू शकत की देव आहे नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी वगैरे. त्याला एका दुसऱ्या गुरूंनी, एक प्रशांत आचार्य म्हणून एक यूट्यूबवरती फेमस आहेत बघा, त्यांनी उत्तर दिलं की भगवान है ना मानने की चीज़ नहीं है. भगवान मानने की चीज़ नहीं, जानने की चीज़ है. अगर भगवान को जान जाओगे तो बाय डिफॉल्ट मान जाओगे. आत्तापर्यंत काय शिकवण्यात आले? बिलीफ ठेवा, फेथ ठेवा देवामध्ये. मी काय सांगतो उलटं तुम्हाला, तुम्ही समजून तर घ्या पहिलं काय देव, मग तुम्ही ऑटोमॅटिक विश्वास ठेवायला चालू करता. समजलंच नाही तर माझ्यासारख्या मुलाला जर तुम्ही सांगितलं की देवात विश्वास ठेवा आणि मला तुम्ही समजूनच नाही सांगितलं व्हॉट इज गॉड, मी डायरेक्ट नाही ठेवणार. बिकॉज आय एम अ स्टुडंट ऑफ सायन्स. मी फॅक्ट्समध्ये बिलीव्ह करणार. सूर्य कुठनं उगवतो आहे? ईस्ट. सेट कुठं होतं आहे? वेस्ट. का? आपल्या अर्थच्या बरोबर आहे. सायन्स आहे, फॅक्ट्स आहेत. मग असे जर फॅक्ट्स आणि सायन्सचे विद्यार्थी असतील किंवा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? पहिलं त्यांना त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायला लागेल, मग त्यानंतर त्यांचा विश्वास वाढेल. मग आता जर मी म्हणलं कंपनीत ब्लाइंडली विश्वास ठेवा आणि प्रॉडक्टवरती ब्लाइंडली विश्वास ठेवा, तर इज दिस सेन्सिबल? तुम्ही किती दिवस ठेवताल विश्वास? थोडे दिवस. जोपर्यंत हे मोटिवेशन मिळतं आहे, जोपर्यंत असे प्रोग्राम्स होत आहेत, ट्रेनिंग्स होत आहेत, तुम्ही विश्वास ठेवणार. इथून बाहेर गेल्यावर तसं त्यानं मंदिराच्या इथं आलं की देवावर विश्वास आहे. सगळं एकदम मंदिरात चांगलेच विचार येणार, कधी तुम्हाला वाईट विचार येतच नाही मंदिरात गेलं. मग झालं तिथनं बाहेर पडले की चालू परत आपलं कृत्य. जे मनात सगळं चालू आहे ते सगळं चालूच आहे. वाय? बिकॉज यू आर बिलिव्हिंग ब्लाइंडली. सो एड्युटेकमध्ये पण मी म्हणतो तुमचं फेथ, बिलीफ मला हवं आहे, 100% हवं आहे. पण कधी? पहिलं तुम्ही समजून घ्या की तुमच्या हातात काय. एड्युटेकला समजून घ्या, तुमचा बिलीफ नेवर एंडिंग राहील कंपनीवरती. इट इज देअर टू स्टे. इट इज डन अ मिरॅकल इन अ लॉट ऑफ पीपल्स लाईफ. पण हा मिरॅकल फॅक्ट्स अँड ह्याचा आहे, कुठलाही जादूटोना काही नाही त्यामध्ये. एकदम प्युअर एफर्ट्स, टेक्नॉलॉजी ह्याचं बनवलेलं आहे. इमॅजिन मी मोरे सर, माऊली सर, आम्ही ते रिसेंटली एका खूप सिनियर पॉलिटिशियनच्या इथे आमची भेट झाली होती आणि पुणे मुंबईवरनं त्यांचं थोडंसं हे चाललं होतं की पुणे मुंबईमध्ये सगळ्या सुखसोयी आल्या, हॉस्पिटल्स सगळे चांगले इकडेच आहेत, कॉलेजेस सगळे चांगले इकडेच आहेत आणि त्यांच्या भागामध्ये थोडंसं आता येतं आहे पण लेट येतं आहे. तर ते म्हणले की ह्या सिटीजला विजनरी पॉलिटिशियन लाभले.
ह्या सिटीजमध्ये नेता जो आहे तो विजनरी होता, म्हणून त्यांनी हे सगळं घडवून आणलं की त्या इन्स्टिट्यूट्स इथे प्लेस करायच्यात, फॅक्टरीज तशा लावायच्यात, रस्ते तसे करून घ्यायचे, वॉट एव्हर जी काय डेव्हलपमेंट आहे ते एका पॉलिटिशियनचं. एक माणूस जर चांगला मिळाला तर अख्ख्या सिटीचं कल्याण होऊ शकतं एका विजनरी माणसामुळे. म्हणजे त्याच्यावरती त्यांचा युक्तिवाद चालू होता की आपल्याला त्या भागात त्यांना 2-3 मुख्यमंत्रीपदं मिळाली, पण विजन कमी पडलं त्या भागात ते डेव्हलप. म्हणजे फक्त जिल्ह्यांचे तालुके का असं काय झालं, पण त्याच्या पलीकडं नगरपालिका झाल्या फार फार तर, पण त्याच्या पलीकडं काय नेता नाही आला. पण इकडे काही लीडर्स आणि विजन त्यांचं होतं, त्यांनी अख्खं कल्याण करून टाकलं. You all have one such leader amongst you all. So Vinayak sir is that one visionary leader जे अशा अख्ख्या टीम योद्धाचं एवढं कल्याण करून ठेवतील, पण त्या विजनरी लीडरला साथ पण तेवढंच ताकदीने द्यायला लागेल. त्यांना विजन आहे, त्यांना मग सगळ्यांचं कल्याण करायचं आहे, म्हणून त्यांनी अशा ह्याच्यात प्रोग्राम अरेंज करणं, हे कंटिन्युअस LDPs लावणं, जी काय तळमळ चालली. व्हॉट इज इट अबाउट? ही हॅज अ विजन. So now you have one such leader amongst you all. What do? We put all our faith and trust with him. दिवाळी किती तारखेला? 21. मग किती दिवस आहेत आजपासून? 9 दिवस. 9 दिवस आणि दिवाळी तर जोरात सेलिब्रेट करायची आहे. का असतायत? नाही होणार सेलिब्रेट जोरात? होणार. काय करणार सर 9 दिवसांमध्ये अशी दिवाळी जोरात सेलिब्रेट होईल? अशी चांगला बिझनेस करणार आणि काय करणार? चांगला बिझनेस म्हणजे काय करणार? आता जे आपल्याला दिवाळीला लागतात वस्तू जे आपण खरेदी करू शकत नाही आपल्या त्या याच्यामधून, त्यातून आपण खरेदी करणार. हो, पण मग की काय असणार आहे तुमच्या काय डोक्यात आहे की बाबा काय काय वस्तू खरेदी करायच्यात आणि किती बिझनेस करायचा आहे? बिझनेस चांगलाच करायचा आहे सर. चांगला नाही. आता हे बघा गंमत कशी आहे, मला जायचं आहे मुंबईला, पण मला माहितीच नाही कसं जायचं, कुठनं जायचं, काय करायचं. मी फक्त म्हणते आपलं मुंबईला जायचं. स्पेसिफाय करा मुंबईत कुठं जायचं, मुंबईलाही मोठी आहे. मग कुठं जायचं तुम्हाला? साऊथ बॉम्बेला जायचं, अंधेरीला जायचं, बँड्राला जायचं, कुठं जायचं ते तर कळलं पाहिजे ना. तरच गाडी जाणार ना तिथपर्यंत. मग काय चांगला बिझनेस म्हणजे काय तुमच्या दृष्टिकोनाने? आता दृष्टिकोन फोकस आपल्याला कोणती गोष्ट पाहिजे त्या. हो, पण काय प्रिसाईज? बी प्रिसाईज. विनायक सर काय ट्रेनिंग तुमचं 2 दिवसात? मला वाटलं तर सगळे प्रिसाईज होऊन ठरलं पाहिजे होतं त्यांचं आत्तापर्यंत. हां दिवाळीला जवळपास 20 दिवस सुट्ट्या आहेत. हां पूर्ण 20 दिवस सुट्ट्यामध्ये जास्तीत जास्त पालकांना विद्यार्थ्यांना अप्रोच होऊन दिवाळी साजरी करायची. पण 20 दिवस सुट्ट्या आहेत, दिवाळी झाल्यानंतर तुम्ही दिवाळी साजरी करणार कसं? माझ्याकडे आत्ता 9 दिवस आहेत. दिवाळीचा पहिला दिवस एकदम मला ग्रँड पाहिजे आहे, तर काय करणार तुम्ही? सर मी अगोदर अनाउन्समेंट केली ते सांगा. हां की आपल्या युनिकमध्ये जे फ्रीज देतात हां मी ग्रामीण भागात दिलेले आणि मॅक्झिमम मुलं प्राईज मिळवतो मराठी मीडियमचे. त्यांना मी असं सांगितलं की त्या गावामध्ये मी असे 5-6 गावात घेतलेत आणि त्यांना परत व्हिजिट देतो. मी माझा इंग्लिश विषय आपल्या अडीचून शिकवतो त्यांना ग्रामर वगैरे त्यातलं बघायला सांगतो. आणि त्यांना असं सांगितलं गावातून जो फर्स्ट एज्युटेकच्या क्विजमध्ये बक्षीस मिळवला, जेवढं मिळेल टोटल हायेस्ट प्राईज त्याच्यात मी माझं तेवढं ॲड करून देईन. अरे वा, नाईस. बट परत सर आहेत ना, सर बोर्ड फक्त सर काय सांगतायत, त्यांचे चांगले प्रॅक्टिसेस सांगतायत. मला आत्ता फक्त 9 दिवस दिसत आहेत, पुढचे दुसरं काहीच दिसत नाही. मला फटाकड्यांचा स्टॉल दिसतोय, नवीन कपडे दिसत आहेत, घरातलं लाईटिंग झगमग दिसते, ते सगळं दिसतंय. तर तुमचं काय प्लॅनिंग आहे 9 डेजसाठी ते सांगा मला. मग किती प्लॅन दाखवणार आहे? हां डेली 5 to 10 प्लॅन्स. ओके. हा 9 डेज आहे ना, दीज 9 डेज स्टार्टिंग फ्रॉम टुमॉरो. आय वॉन्ट यू ऑल टू, म्हणजे ह्याच्यात मला कळून जाईल की खरंच कुणाला किती एड्युटेक बरोबर काम करायचं आहे, किती नाही करायचं, हे सगळं कळून जाणार आहे या 9 दिवसातच ॲक्च्युअलमध्ये. की ह्या प्रोग्रामचा काय इम्पॅक्ट झाला हे पण मला कळून जाणार.
9 दिवसाची मी प्लॅनिंग केली सर, काय करणार आहे. हां, लिस्ट काढली तुम्ही? लिस्ट काढली सर. किती आहेत नावं आली आहेत? 6 नावं आली. ओके, म्हणजे 12 प्लॅन्सचा आपण रेशो पकडू. आता 12 प्लॅन्समध्ये लेट्स कन्सिडर 10 आर सक्सेसफुल. तुमचा डॉक्टर साहेबांसारखा फॉलोअप आहे खतरनाक एकदम, क्लोजिंग पण खतरनाक आहे, आणि असं समजू की 10 क्लोज झाले. मग आपल्या ह्याच्यात 10 स्टुडंट्सपर्यंत पोचल्यामुळं साधारण काय आपल्याकडे इन्कम आहे एड्युटेकमध्ये? प्लॅन माहिती आहे ना सगळ्यांना? किती आहे? पटपट क्विक असं फिंगर टिप्समध्ये पाहिजे. हां, डेढ़ बीघी का रहेगा तो 21 तारखेपर्यंत 5-5 सीबी मॅच करायचे, 5,000 डॉक्युमेंट करायचे आणि सर माझा प्लॅन सांगू. स्टँडिंग अशी आहे की 200 बीबी मला बाकी. मी स्टार्ट झालो की माझं 20,000 फर्स्ट इन्कम होते, ते 2,500 रुपये येतात. आणि पुन्हा 500 बीबी ते 5,000 येतात. माझ्याकडे 7,500 रुपये येतात. चांगल्या पद्धतीने करू शकतो. नाही ना, 7,500 नाही होणार. आता मी काय इमॅजिन केलं, फटाकड्याचा स्टॉल. पहिलं तुम्हाला काय सांगितलं, मग नवीन कपडे आणि मग लाइटिंग. तर 9 दिवसाचं काय टार्गेट घेतले तुम्ही ते बघा. हे सगळं होणार नाही आहे, मी आत्ताच सांगतोय. आत्ता मी ते एका शोरूममध्ये जाऊन आलो. अनिलची माळ आता लय कॉस्टली झाली. 4-5 माळा तर वाजल्याच पाहिजे. नवीन कामाला सुरुवात करणार आहे आपण. सर माझं या 20 दिवसाचं व्हिजन ठेवलं आहे मी. 20 दिवसात मी 35 जिल्ह्याला भेटी देणार आहे. 35 जिल्ह्यामध्ये करून 2 ऑफिस आहे सर. तुम्हाला बोलवणार. मी काय म्हणतोय, आता आपल्याला चॉपर घ्यायला लागेल, कारण 20 दिवसामध्ये 35 जिल्ह्यांना जायचं आहे. तर एक तर मी हेलिकॉप्टर घेतल्यावर आपण हा प्लॅन करायला लागेल. 100% होणार. 100% नियोजन लावलंय सर. ठीक आहे, 20 दिवसामध्ये. बरं मी एक सिम्पल सांगतो सगळ्यांना. आता आय युजली डोंट टॉक अबाउट बिझनेस, मोर ऑर लेस. आय टॉक अबाउट द प्रॉडक्ट, आय टॉक अबाउट द बेबी दॅट वी हॅव एड्युटेक. आणि ह्याच्यावर खूप मी अजून 2-4 तास घेऊ शकतो. ग्रुप मीटिंगवर फोकस करणार सर सुट्ट्यामध्ये. दिस इज अ गुड सोल्युशन की ग्रुप मीटिंगमधनं क्लोजिंग ॲट अ टाईम 2, 4, 5. फ्री असतात. आता काय झालं आहे, दिवाळीची सुट्ट्या ऑलरेडी चालू झाल्या आहेत काही ठिकाणी. अजून 2-4 दिवसात तर सगळेच फ्री भेटतील तुम्हाला. त्यामुळं जर आपण हा विचार केला की मी पण दिवाळीच्या सुट्टीवर आहे, तर तुमची सुट्टीच होणार आहे कायमची. तुम्हाला काय विचार करायचा आहे, टुडे आय हॅव द बेस्ट पॉसिबल ॲडव्हान्टेज, कारण मुलगा पण घरी आहे. इतर वेळेस काय होतं, मी प्लॅन द्यायला गेल्यावर ते काय म्हणतात, मुलगा येऊ दे, तो ट्युशनला गेला आहे, मग तुम्हाला त्यांची वेळ घेऊन त्या टायमिंगला जायला लागतं, मग ते दाखवायला. आत्ता काय, मुलगाच घरी, मग तुम्हाला अर्धं काम सोपं झालं ऑलरेडी. आणि 100% सगळेच घरी सापडणार आता. मग हे 9 दिवस तुम्हाला झुकून द्यायचे. अँड आय एम टेलिंग यू, दीज 9 days कुणीच बिलो 50K आलंच नाही पाहिजे. एवढं दिवस रात्र एक करा, म्हणजे दिवसाला कमीत कमी 5,000 घेतल्याशिवाय बाहेर पडायचंच नाही आपलं. 7,000 10,000चं इन्कमचं कुणी डोक्यात. मला एक सांगा, तुम्ही 1-2 भगवद्गीता रेफर केल्या, किती तुमचं इन्कम होतं त्या दिवशी? 6,000. बरं, भगवद्गीता आत्ता लेटेस्ट ब्रँड अँबॅसिडर कोण आहे माहिती आहे? सुनील शेट्टी. नक्की किती आपण अपडेटेड आहात एड्युटेक बरोबर, ह्याचा मला अभिमान आहे. कारण एक अंडरडॉग प्लेअर आहे इंडियन क्रिकेट टीममध्ये, त्याला BCCIने एवढा डेंजरस चढवला, रणजी खेळायला पाठवलं त्याला. ही हॅड द पोटेन्शियल टू बी इंडियन कॅप्टन. कुणाला पाठवलं घरी BCCIने रणजी खेळायला? नाही. एक अंडरडॉग आहे, वन ऑफ द बेस्ट प्लेअर आय फील आत्ता तरी. व्हेरी गुड. म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यर नाव ऐकून, वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स. बघितला त्याचा व्हिडिओ भगवद्गीतावरती आपल्या. मग तेच म्हणलं, मला अभिमान आहे की आपण एवढे अपडेटेड आहात एड्युटेक बरोबर काम करण्यामध्ये, की आपल्याला माहिती सुद्धा नाही की श्रेयस अय्यर ब्रँड अँबॅसिडर झाला आहे एड्युटेकच्या भगवद्गीतेचा.
त्याचा व्हिडिओ आवर्जून बघा आणि बघा की तो काय सांगतोय की मला फोकस प्रिसिजन मॅचमध्ये पाहिजे असतं तेव्हा मी फक्त एक श्लोका बघतो. श्रेयस वन ऑफ द मोस्ट एलिट प्लेयर्स विथ अ व्हेरी क्लीन गेम. आफ्टर विराट कोहली ते शुभमन गिल अँड देन आय ऑलवेज फील श्रेयस अय्यर. आता ते डिबेटेबल आहे, बऱ्याच लोकांचे अजून वेगळे हे असतील, पण असे लोक जर असे प्रोडक्ट्स एंडोर्स करतायत आणि एवढं व्यवस्थित त्याचं विवरण करतायत की 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळा प्रोडक्ट सुनील शेट्टींनी किती सुंदर समजून सांगितलं आहे. शिल्पा शेट्टींनी पण समजून सांगितलं. सुनील शेट्टींनंतर शिल्पा शेट्टीचा व्हिडिओ आला आहे, तरी अजून आपण सुनील शेट्टींवरच अडकलो होतो. त्याच्यानंतर शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी आले, मग आता श्रेयस अय्यर आले. मग जर 2च भगवद्गीता टार्गेट केले तर 9 डेजमध्ये आपण पर डे 2 भगवद्गीता टार्गेट केलं, 9 डेजमध्ये काय इन्कम घेऊन घरी जाणार? हां 54,000. शक्य आहे का खूप इम्पॉसिबल टास्क दिला तुम्हाला? मग दिवाळी करायची आहे जोरदार आपल्याला 100%. ह्या दिवाळीला आय वॉन्ट टू सी एव्हरीबडीज हाऊस लाईट अप द बिगेस्ट इन देअर एरिया. म्हणजे लोकांनी विचारलंच पाहिजे बाबा हे काय नवीन काय चालू केलं यांनी, केवढी लाईटिंग केली. इट शुड बी दॅट काइंड ऑफ एन ॲटमॉस्फिअर. आता इथनं जाताना जर टेन्शनमध्ये आलो, अरे दिवाळी आली आता परत 10 दिवसात, मग अवघड आहे तुमचं सगळ्यांचं. तुम्ही जातानीच त्या बिलीफनी जावा की नाही मला 100% या दिवाळीला बघा तुम्ही फक्त काय असणार आहे. पण काय सोल्युशन काय आहे? तुम्हाला 2 ते 3 प्लॅनमध्येच तुमची दिवाळी 1 नंबर होणार आहे. आणि इट इज नॉट इम्पॉसिबल. एव्हरी डे अँड नाईट तुम्हाला 100% सगळे घरी सापडतील आणि कुणालाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं नाही. त्यामुळे 12 नाही 2 वाजेपर्यंत प्रेझेंटेशन द्या. पण हे 9 डेजमध्ये मला बऱ्यापैकी या इथल्या बसलेल्या 100, 150, 125 लोकांचा रिपोर्ट कार्ड कळेल की ॲक्च्युअलमध्ये तुम्ही काय करणार आहात आणि पुढे जाऊन किती आपले दिवाळी आणि दिवे लागणार आहेत एडोटेकमध्ये. बिकॉज ॲज आय सेड अशी अपॉर्च्युनिटी खूप कमी लोकांना, मला जर माझ्या त्या टाईममध्ये त्या फेजमध्ये मिळाली असती की आय एम रिअली वॉन्टिंग टू सीक अ गुड प्रोडक्ट, मी 100% हातात धरली असती. मी माझ्या 1-2 घरातल्या पोरांना सांगितलं, अरे म्हणलं तुम्ही काय करताय बसून. पण एवढं मला ते फॅसिनेटिंग वाटतं कधी कधी की दिस इज व्हॉट यू ऑल हॅव गॉट. फीडबॅकवरती मी थोडासा आयडिया दिला आहे सगळ्यांना, परत ब्रशअप करतो. दॅट फीडबॅक इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रँडमली कुठल्याही पालकांना सहज फोन लावा, त्याचा डेटा तुमच्या स्वतःकडे मेंटेन करा. कारण तुम्ही फक्त प्रॉडक्ट विकत नाही आहे, तुम्ही त्याच्या एज्युकेशनचं सोल्युशन देत आहे, तर ते सोल्युशन विचारणं गरजेचं आहे. डॉक्टर फॉलोअपला बोलवतो का? बोलवतात का? बोलवतात. हां दुसरी फी पाहिजे. ओके दुसरी फी पाहिजे म्हणून बोलत. ट्रीटमेंट बराबर हुआ की नहीं? ॲक्च्युअलमध्ये ना काही डॉक्टर्स आहेत त्यांच्या क्लिनिकच्या बाहेर खूप गर्दी असते बघा, मॅसिव्ह. आता नवीन पेशंटकडनं त्याचे OPD चार्जेस असतील 1000 रुपये उदाहरणार्थ. फॉलोअपच्या पेशंटकडनं किती असतात? 300-400 रुपये. मग आता मी ती गर्दी सोडून फॉलोअपची कशाला पेशंट बघत बसेल? मला 1000 रुपये मिळणार तर. नो, इफ आय रिअली वॉन्ट टू गिव्ह अ सोल्युशन तर मला फॉलोअप गरजेचं आहे की काय मी औषध दिलं आहे, काय नाही, त्याचा इम्पॅक्ट काय झालं आहे, हे गरजेचं आहे. एकदा पैसे दिले म्हणून संपला नाही आहे तुमचा टॉपिक. सो यू हॅव अ प्रॉडक्ट विच रिक्वायर्स फॉलोअप, नाहीतर तुमचा रिपर्चेस होणार नाही. आणि समोरच्याला एक तुमची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही विचारा, तुम्ही एवढं मोठं प्रेझेंटेशन दिलं, त्यांना एवढा बिल्डअप केला आणि नंतर गायब झाले. तो तुमच्याबद्दल एक परसेप्शन बनवून बसला आहे का नाही? आपल्याला एक सोशल स्टेटस आहे नाही आहे काय? जर मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली आणि परत मी तुम्हाला दिसलो पण नाही, त्यानंतर तुमच्या मनात माझी प्रतिमा काय बनणार आहे?
तर मग जेव्हा मी असाच फोन करेल कॅज्युअली की सर काय म्हणताय, कसं चालू अभ्यास, तुम्हाला काय जाणवलं की हा व्यक्ती खरंच माझ्या मुलासाठी कन्सर्न आहे आणि ह्याला खरंच माझ्या मुलाच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे. राईट. तर मग आता सगळ्यांनी एक प्रॉमिस करायची आहे की ही दिवाळी, मी जोरात म्हणायचं आहे, ये दिवाळी एड्युटेकवाली. काय ये दिवाळी नाही, नाही होते दिवाळी, होत नाही. बाण खालच्या खालीच गेले सगळे. ठीक आहे, जाऊ दे. ये दिवाळी, ये दिवाळी, ये दिवाळी एड्युटेकवाली. काय ये दिवाळी. बस. सो आय रेस्ट. थोडं 5-10 मिनटं जास्त घेतले विनायक सर मी, बट थँक्यू सो मच एव्हरीबडी. दिवाळीनंतर मी रिपोर्ट कार्ड घेईलच सगळ्यांचा आणि तेव्हा लक्षात येईलच. पण 9 दिवस जे जे ECC मेंबर्स इथं आहेत, माधव सर, कैलास सर, सलीम सर, दळवी सर, माऊली सर आणि विनायक सर, हे सगळ्या तुमच्याच टीम्स आहेत. इथे जे जे आले आहेत त्यांचा रिपोर्ट कार्ड तुम्ही घ्या, तुमचा रिपोर्ट कार्ड मी घेईल आणि असं आपण आणि अशी आपण दिवाळी एकदम खतरनाक साजरी करू. एक झूम मीटिंग घेऊ, फक्त आपल्याला लाइटिंग बघायचे सगळ्यांचे त्याच्यासाठी. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीबॉडी.